गणेशनगर क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. अतुल पाटील यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळूया. वैभव पाडवे ठरते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वैभवाला विनंती असेल मंचावर येऊन मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट सन्मानित करा. चला मॅचच्या दिशेने वळूया. सामना सुरू आहे. गणेशनगर वर्सेस AMCC. धावसंख्या झाली ती 5. धावचीची संधी. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. चला चला वैभव पाडव्यांना विनंती असेल मंचावर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घ्यायचंय. सामन्याची दिशेने सामन्याचा विचार केला तर सामना झालाय 3 चेंडू 8 धावा. क्षेत्ररक्षण काय फिल्डिंगचा दर्जा असतो. सर्वांनी टाळ्या प्रोत्साहित करायचे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला झोकून देताना दिसतात. फिल्डिंगचा दर्जा काय असतो तो मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना. चला BV व्हॉलंटियर्स स्वामी समर्थ व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जायचे. अच्छा बाउंड्री चेक करायचे. वेट वेट. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने माननीय आदित्य रावसी यांना विनंती असेल त्यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट द्यायचंय. आणि त्याला मिळाली मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट. आता कसं जोडी रंगली पाहिजे सलामीची जोडी. दोघे सेम टी शर्ट मध्ये दिसले पाहिजे म्हणून त्याची मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट वेदांत देतोय. चला आणि एक पारितोषिक होतं लगातार 3 चौकासाठी हाच मानकरी ठरलेला. वैभवदा हाच 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. ह्यानीच लगातार 3 चौके मारले होते. हाच आहे याच्याच बॅच म्हणून आज लगातार 3 चौके. इंटरव्यू चला वरच्या खालच्या एंडवरती विकेट आहे. चला पॉवर प्लेचे षटक आहे. 11 रन ऑन बोर्ड.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे. थ्रो नाही केला. पॉवर प्ले जेहानावारीचा षटक चालू आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा. सतरा धावा. 3 चेंडू 17 धावा. चला तंबूच्या दिशेने जाताना दिसते. चला विशाल चालके पारितोषिक लागलेलं आहे. लगातार 6 चौकारासाठी 1000 रुपये. चला लगातार 6 चौकार. विशाल चालके 1000. आणि एमसी संघ खरंच एक सुवर्ण संधी आहे. आदित्य राऊतजी यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये लागलेले आहेत. आजच्या दिवशी विचार करायला तर पहिला मानकरी वैभवदा ठरलेला आहे श्रीस्पोर्ट संघाकडून या खेळताना. तर घरी जाता जाता 1000 रुपये तरी मानकरी ठरा. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती. एक चेंडू मार्गस्थ. नो चेंडू आहे ना. ओके नो चेंडू आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. वीस झाले असते वाटते. वेट 20. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 20 रन ऑन बोर्ड. चला 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. एमसीसी संघ जाता जाता आपलं नशीब बघून जाया. आणि बाईला चौकार आलेला आहे. कमॉन डीजे. चला 2 चेंडू आणि 25 धावा. गणेश नगर एमसीसी गणेश नगर जर का संघ जिंकला तर क्वालिफायच्या दिशेने जाईल. चला विशाल चालकेच्या बॅट पत्राला चौकार. धाव संघाचा विचार केला तर 29 रन ऑन बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार. चला सगळे षटकार मारतात. एमसीसी यांचे खेळाडू षटकारासाठी गाजवतात. साईनाथ मध्ये ओपन जास्त खेळतात. चला एक अनाउन्समेंट असेल, सर्वांनी लक्ष द्यायचे. हॅलो. SPL 2024 जे आज सामने आपल्या इथे खेळवण्यात आले होते त्याच्यामध्ये जे वरद विनायक, ओम साई मनवेलपाडा, स्वरूप 11, दत्तगुरु संतनगर, MCC, नॅमा बॉईज, BV एकलव्य, ओम साई राम आणि श्री स्पोर्ट्स आणि यानंतर जो विनर असेल त्याच्यातला एक किंवा आता बघूया ह्याच्यातला काय रिझल्ट लागतोय. तर बाकी सर्व 8 टीमने कृपया करून लवकरात लवकर इकडे यायचं आहे. तर ठीक 7 वाजता लॉट उडवण्यात येईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तर कृपया करून सर्व संघांनी लवकरात लवकर यायचं आहे. सर्व कर्णधार आपण सर्वांनी यायचं इकडे आणि लॉट उडवला जाईल 7 वाजता, याची नोंद असावी.
30 रनचं आव्हान असणार आहे. 31 30 धावा झालेल्या आहेत. 31चं आव्हान असेल. 30 झाले दादा. तीस झाल्या. 31 टार्गेट आहे. लास्टला गडी बाद झाला. दोन्ही बॉलला गडी बाद झाला. तरी पण 31चं टार्गेट आहे. 30 रन ऑन बोर्ड आहेत. 30 झाल्या होत्या. 30 झाले होते. 31 रनचं आव्हान असणार आहे गणेशनगर या संघाला. AMCC वर्सेस गणेशनगर. गणेशनगर जर का सामना जिंकला तर क्वालिफायच्या दिशेने धावणारा हा संघ आजच्या दिवसातील दुसरा बनू शकतो. त्याच विरुद्ध AMCC चेस केला, डिफेन्स केलं तर या सामन्यासाठी VVCC स्वास्तिक दोन्ही संघ सामना बघतायत. वा, सामना रंगतदार. चला, जे 8 संघ क्वालिफाय झाले त्यांना विनंती असेल समालोचन कक्षाकडे यायचे. जर का तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आवाज ऐकते असतील तर प्लीज लवकरात लवकर तुमचा संघ ग्राउंडवर उपस्थित करा. आणि 7 वाजल्याच्या 8 लॉट सोडवणार आहेत तर प्लीज तुम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर समालोचन कक्षाकडे या. ऍट अ टाइम 7 ला लॉट्स उडवण्यात येईल म्हणून. चला, टाळ्यांचा आवाजच सांगू शकतो डगआउट मधला की काय घडले. चेंडू गेलाय चौकार. टकाटक चौकार. कमांड डीजे, कमांड डीजे. चला, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत एकेरीने बर 3 चेंडू 6. मोठा फटका मारण्याचा चेंडू गेला इंटू द गॅप. सीमा रेषा पार. कमांड डीजे. चला, हा सामना खूप महत्वाचा आहे. 4 चेंडू 10 धावा. या सामन्यावरती निश्चितच नजर आहे स्वास्तिक आणि VVSC या संघाची. त्याला सामन्याचा विचार केला तर 5 चेंडू 10 धावा. धावची संधी. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर डबल 1. 11 रन ऑन बोर्ड. पॉवर प्लेचा कॉल.
चला सामनाच्या दिशेने वळूया. सामना आता रंगलाय. पॉवर प्ले हाणामारीच्या षटकात आलाय चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू गेला सरळ पिवळ्या पडद्याला बाहेर. So beautiful, so elegant, just looking like a wow. चला धावसंख्या हलक्या त्यांनी खेळला फटका. एकेरीने वर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे 3 चेंडू 16 धावा. हा सामना रंगणार आहे. कार्तिक तर एवढा एक्साइटेड झाला तर हळूहळू पुढेच येतोय. आता चौकार गेलाय. आता वाटते मागे जाईल पडद्याच्या मागे जाईल. आता चौका गेलाय. 4 चेंडू 20 धावा. सुंदर सुंदर एक सुरेख फटका शुभमच्या बॅट मधून. कमान डीजे. पंचवीस धावा. 5 धावा पाहिजे जिंकण्यासाठी आणि क्वालिफायच्या दिशेने हळूहळू एक पाय पुढे टाकण्यासाठी. सुंदर सुंदर शुभम बॅट चालते. आता बॅटचा बोलवाला. चला मैदानाच्या आतमध्ये चौकारांची आतिषबाजी. मैदानात वातावरण गरमीचं असलं तरी ना आता वेदर बघितलं तर थंडीचं झाले. चला लवकर धावसंख्या धावला 27. बाबा हलक्या त्याने खेळला फटका. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावांमध्ये 28 रन बोर्ड 2 धावा. चला आता समालोचन कक्षाकडे सुद्धा बघू शकता की आता कॅमेरामॅन आणि लेगी पंच आणि फ्रंट पंच आम्हाला पण जरा थंडी आमचे पण जरा पाय बी आखडल्यात. एक्झिबिशन मॅच आहे का तर आमची कॅमेरामॅनची डीजेची आणि सुनीलदा गंभीर पाटील यांची टीम बनवून एक्झिबिशन मॅच खेळायला लागेल. आम्ही पण कंटाळलेत थोडे. चला कॉंग्रॅच्युलेशन गणेश नगर संघ सामना जिंकलेला आहे. अँड हार्ड लक AMCC. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.